ठेवोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवोनिया तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे। मुखे गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो राऊळे प्रेम सुखे तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे। तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुडे सकळही तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे। पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, सरे चरणा संतारिया, सरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो, सकळही तीर्थे निवृत्तीचे तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवोनिया तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे। अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील रूप लालसा आणि नाम लालसा प्रगट करतात। पुष्कळ जागा शिल्लक आहे, भरपूर आहेत की कीर्तनकाराचं ऐकायला पाहिजे ना। बस विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट
विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने वारकरी संप्रदायाचे थोर संत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्म सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आणि परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य आदरणीय गाथा मंदिराचे अध्यक्ष गुरुदेव बाबांच्या अमृत महोत्सवाचंही औचित्य साधून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या दुसऱ्या कीर्तन सेवेचं सौभाग्य या सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा उपस्थित सर्व भाविकांच्या प्रेमातून आणि या उत्सवाचे अत्यंत मेहनत आणि कष्ट घेऊन ज्याने हा उत्सव उभा केलेला आहे असे हरिभक्ती परायण आदरणीय दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय पांडुरंगजी गडकरी पाटील यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये जशी बाबा कृपा करतील त्या पद्धतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने हा महोत्सव इथे संपन्न होत आहे। वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। वारकरी संप्रदायाची अत्यंत भजनाची निष्ठेने साधना करणारी संत मंडळी टाळ घेऊन उपस्थित आहेत। दर्जेदार असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत आणि वारकरी संप्रदायाची निष्ठेने श्रद्धेने सेवा करणारा जो साधक आहे त्या साधकावरती आपल्या मुलापेक्षाही अधिक प्रेम करणारे श्रोते संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून जिल्ह्याच्याही शेजारच्या प्रांतातून या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व टाळकऱ्यांच्या मृदंगाचार्यांच्या उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी मी हृदयपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो। पूजनीय बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। परमपूज्य परमश्रद्धेय गुरुवर्य आदरणीय बंशी बाबा त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो। सकाळचे कीर्तनकार, दुपारचे प्रवचनकार, उद्याचे कीर्तनकार सगळे हजर आहेत। या सगळ्यांच्या चरणी हृदयापासून नतमस्तक होतो आणि हा उत्सव करायचं ठरल्यापासून किंबहुना याची सगळी तयारी चालू असताना आदरणीय गडकरी पाटील यांच्यानी माझी बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि मी खूप वेळेला त्यांना नम्रतापूर्वक विनंती केली की म्हटलं कीर्तन काय देऊ नका, मी हजर राहतो, उपस्थित राहतो, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही। त्यांनी जबरदस्ती केली आणि त्या जबरदस्तीमुळे नाविलाजाने खऱ्या अर्थानं मी इथे उभं राहिलेलो आहे। पूजनीय बाबांनी टाळ घेऊन उभं राहायचं आणि माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसानं काहीतरी सांगायचं, खरं म्हणजे आपली ती योग्यता नाही, पण तरी सुद्धा ते इथं उभं राहिलेले आहेत। याचं एक कारण आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या भाषेमध्ये त्यांच्या समोर आज हे बोलायचं म्हणजे ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोष लेने वेगे
मुखची ओढवी. या न्यायाने किंवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की तुम्ही जे जे शिकवलेलं आहे, येथ जे जे मी बोले ते प्रभू तुमचेची शिकविले. यया कारणे अवधारी जे आपुले आपण देवा. या न्यायाने हे त्यांनीच शिकवलेलं त्यांच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, मनोनी भाग्य योगे बहुवे तुम्हा संताची मी पाये लाधलो आता केल आहे उने जगी. या न्यायाने तुमच्याच कृपेने, तुम्हा सर्व वैष्णवांच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या कृपेने, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपेने आपण काही बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जशी कृपा कराल या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून महाराज या अभंगातून आपल्या अंतःकरणातील भगवंताच्या रूपाची लालसा आणि भगवंताच्या नामाची लालसा प्रगट करतात. अर्थात भगवान परमात्म्याविषयी, भगवंताच्या रूपाविषयी आणि भगवंताच्या नामाविषयी आपल्या अंतःकरणात असलेली रूपासक्ती आणि नामासक्ती महाराज प्रगट करतात. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आसक्ती असते, आवड असते. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये आसक्ती आहे, आवड आहे. फरक इतकाच आहे, आपल्या अंतःकरणातील आसक्तीचा विषय असतो, महात्म्यांच्या अंतःकरणातील आसक्तीचा विषय भगवंत असतो. विठ्ठल विठ्ठल आवड हा अंतःकरणाचा धर्म आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड असतेच. मी नसावी म्हटलं तरी आपण कोणी सोडून देणार नाही. आवड असली पाहिजे. फक्त आवडीचा विषय, आसक्तीचा विषय, प्रतीतीचा विषय, अनुभूतीचा विषय न राहता तो आसक्तीचा, प्रतीतीचा, अनुभूतीचा, आवडीचा विषय परमात्मा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची आवड आहे. संत श्रेष्ठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचंही औचित्य आहे. पूजनीय बाबांच्या अमृत महोत्सवाचंही औचित्य साधून संपूर्ण नाशिक जिल्ह्याने एकत्र येऊन हा दैदिप्यमान महोत्सव या ठिकाणी संपन्न करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ देखील झालेला आहे. अर्थ इतकाच आहे, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अंतःकरणात तिथून ते आतापर्यंत पूजनीय बाबांच्या अंतःकरणात भगवंताच्या रूपाची, भगवंताच्या नामाचीच लालसा आहे. भगवान परमात्म्याच्या नामाविषयी, भगवान परमात्म्याच्या रूपाविषयी तीव्र अशी आसक्ती अंतःकरणामध्ये आहे. तुकोबारायांना भगवंताचं रूप आवडतं, भगवंताचं नाम आवडतं. महाराजांना विचारलं, तुम्हाला भगवंताचं रूप का आवडतं, भगवंताचं नाम का आवडतं? महाराजांनी उत्तर दिलंय, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझे
नाम. महाराज सांगतात भगवंताचं रूप गोड आहे, भगवंताचं नामही गोड आहे. अर्थात भगवंताच्या नामाची आणि रूपाची आसक्ती आहे. म्हणजे महाराजांच्या आवडीचा विषय रूप आहे, महाराजांच्या आवडीचा विषय नाम आहे. तसा जर थोडा विचार वेगळा करण्याचा प्रयत्न केला तर रूप आणि नाम हे दोन्ही अंश मायेचे आहेत. महाराजांना रूप आवडतं, नाम आवडतं. सच्चित सुखात्मकम ब्रह्म नाम रूपात्मकम जगत असं म्हटलंय. नाम आणि रूप हे दोन्ही अंश मायेचे आहेत. महाराजांना जर मग रूप आवडतं, नाम आवडतं, तर मग महाराजांना माया आवडते का काय? तर याचं उत्तर आहे, महाराजांना आवडणारं रूपही देवाचं आहे आणि महाराजांना आवडणारं नामही देवाचं आहे. भगवंताचं रूप जसं चैतन्य आहे तसं भगवंताचं नाम सुद्धा चैतन्य आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. महाराजांच्या आवडीचं नाम चैतन्य स्वरूप आहे. परमात्म्याचं रूपही चैतन्य आहे. थोडक्यात त्यांच्या अंतःकरणातल्या प्रतीतीचा विषय अस्तित्व संपन्न आहे. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यायला पाहिजे. तसं जर नसेल तर मग किमान आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असायला पाहिजे. ज्याला अस्तित्व आहे त्याचीच आपल्याला प्रतीती यावी. आणि असं नसेल तर मग आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असला पाहिजे. या दोन्हीतून एक कुठलं तरी जीवनामध्ये घडणं अत्यंत महत्वाचं आहे. अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणतात? जी वस्तू भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल तीनही कालामध्ये जी वस्तू अनुस्यूत असते तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. पूर्वी होतं, आजही आहे, पुढेही राहणार आहे. तीनही काळामध्ये जे सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, अर्थात परमात्मा भगवानच अस्तित्व संपन्न आहे. जीवनात प्रतीती जरूर यावी, फक्त प्रतीतीचा विषय अस्तित्व संपन्न असला पाहिजे. आणि असं नसेल तर मग अस्तित्व संपन्न वस्तूची तरी प्रतीती यायला पाहिजे. दोन्हीतून एक कुठलं तरी घडलं पाहिजे. आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत त्या रस्त्यावर आपल्या मुक्कामाचं गाव तरी असलं पाहिजे. आणि समजा असं नसेल तर मग आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तो रस्ता तरी आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणार असला पाहिजे. दोन्हीतलं एक कुठलं तरी घडलं पाहिजे. जे योग्य आहे, जे योग्य आहे तेच आपल्याला कळलं पाहिजे. आणि असं नसेल तर मग आपल्याला कळलेलं तरी योग्य पाहिजे. या दोन्हीतलं एक कुठलं तरी कळलं पाहिजे. मुद्दा इतकाच आहे, अस्तित्व संपन्न वस्तूचीच प्रतीती यायला पाहिजे. म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती, आपल्या प्रतीतीचा, अनुभूतीचा विषय भगवान असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जगामध्ये काही असे पदार्थ आहेत, काही अशा वस्तू आहेत की त्यांना अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीतीही नाही. असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे, अस्तित्व नाही परंतु प्रतीती येते. तिसरा प्रकार आहे, अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा प्रकार आहे, अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची
प्रतीती सुद्धा आहे. पहिला प्रकार आहे अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. पहिला प्रकार आहे अस्तित्वही नाही आणि प्रतीतीही नाही. उदाहरणच द्यायचं ठरलं असेल तर वंध्यापुत्र, वंध्यापुत्राला अस्तित्व नाही आणि त्याची कोणाला प्रतीती. मी वंध्यापुत्र पाहिला असं म्हणणारा माणूस कोणी पाहिला का? नाही पाहिला. वंध्यापुत्राला अस्तित्वही नाही, त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. वंध्यापुत्र म्हणजे वांझ स्त्रीचा मुलगा. वांझ स्त्रीचा मुलगा, त्याला अस्तित्वही नाही, अर्थात तो नाही, आणि त्याची कोणाला काही नाही, प्रतीती सुद्धा नाही. वांझ स्त्रीचा मुलगा का पाहिला नाही? का पाहिला नाही? नाहीच तर काय पाहता, म्हणजे त्याला अस्तित्वच नाही, त्यामुळं पाहण्याचा प्रश्नच कुठे येतोय. एक मावशी भूदेवांकडे गेल्या. भूदेव ब्राह्मण देव म्हणतो आपण, देव बाप्पा असं काहीतरी म्हणतो. त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना विचारलं, देवा माझ्या मुलाची जन्मपत्रिका लिहायची. ठीक आहे म्हटले, सांगा मुलाचं नाव. त्यांनी सांगितलं मुलाचं नाव आणखीन ठेवलं नाही म्हटले. बरं ठीक आहे, मग त्याच्या जन्माची वेळ सांगा. त्यांनी सांगितलं गरीबाच्या घरी कुठं घड्याळ असतं का म्हणे. ठीक आहे, वेळ माहित नाही. मग जन्माची तारीख सांगा. त्याने सांगितलं कॅलेंडर पण अजून घेतलेलं नाही म्हटले. आता आलंय, घेणार आहेत, आता कीर्तन झाल्यावर घ्या. घेतलं नाही ते. तारीख माहित नाही, वेळ माहित नाही, नाव माहित नाही, कशी काय जन्मपत्रिका लिहायची? त्यांनी पुन्हा विचारलं. म्हटलं असं करा, काय तुमचा मुलगा कधी जन्माला काहीच आठवणीत नाही. नाही म्हटले असं जरी सांगितलं, अमृत महोत्सवाचा नाशिक जिल्ह्याचा सप्ताह होता दिंडोरीमध्ये, दिंडोरी तालुक्यात शिवणईमध्ये, तिथं सप्ताह होता आणि सप्ताहातल्या पहिल्या दिवशी बार्शीकडच्या बोवाचं कीर्तन होतं आणि त्या दिवशी पोरग जन्मलंय असं सांगा म्हणे. मी त्या सालातलं पंचांग काढतो आणि जन्मपत्रिका लिहितो. पण त्या मावशीने सांगितलं काहीच आठवणीत नाही. आता कसं काय करायचं, कशी जन्मपत्रिका लिहायची? पण भूदेवांचा अभ्यास होता, अभ्यास होते ते म्हटले असं करा, तुमच्या मुलाला माझ्या समोर आणून बसवा, मी त्याची हस्तरेषा पाहतो, मस्तक रेषा पाहतो आणि त्याची जन्मकुंडली तयार करतो. त्या मावशीनं उत्तर दिलं, म्हटले देवा पोरगा आणखीन व्हायचंय म्हटले. आता जो मुलगा जन्मालाच आला नाही त्याची जन्मपत्रिका लिहिता येईल का? येत नाही. ज्ञानोबारायांची भाषा आहे, वांझेची लेका कैची जन्मपत्रिका, नभे निळे भूमिका के कल्पुपा. वंध्या पुत्राला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक मनुष्य असा पळत येत होता, असा धावत चालला होता. त्याला विचारलं, एवढ्या पळत कुठे निघालात? कीर्तनाला चाललात का? तो म्हटला, छे, कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात का? 8 वाजेपर्यंत पोचलं तरी चालतं, पंक्तीच्या वेळेपर्यंत. पहिला दिवस आहे, 6 ते 8 चीच वेळ आहे, वेळेला यायला पाहिजे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वांनीच यायला पाहिजे. हा आपल्या सर्वांचा उत्सव आहे, सर्वासाठी आहे, त्यामुळं सर्वांनी याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. इतक्या पळत कुठे चाललात? कुठे गेलतात? त्याने सांगितलं लग्नाला गेलो होतो. लग्नाला गेलो होतो? लग्नाला कोणत्या गावाला? त्याने सांगितलं गंधर्व नगरीला. लग्नाला कोणत्या गावाला गेले होते ते? गंधर्व नगरीला. गंधर्व नगरी भूगोलामध्ये कुठं आहे ते मोबाईलला विचारा, गुगलला वगैरे विचारा, सर्च करून बघावं. सांग बरे बाबा गंधर्व नगरी कुठं आहे? गंधर्व नगरीला गेलो होतो लग्नाला. ठीक आहे, त्याला विचारलं पुन्हा लग्न कोणाचं होतं, मुलगा कोणाचा होता? त्याने सांगितलं मारुतीरायाचा मुलगा. म्हटलं वा. पुन्हा विचारलं मुलगी कोणाची होती? म्हणे भीष्माचार्याची मुलगी होती. चांगली गोष्ट आहे. म्हटलं मग ते लग्न ज्या मंडपामध्ये लागलं, त्या मंडपाला जे खांब दिले होते, काही भागात खांब काही भागात बांबू म्हणतात, खांब दिले होते, ते कशाचे होते? त्याने सांगितलं सश्याच्या शिंगाचे खांब होते. खांब कशाचे होते? सश्याच्या शिंगाचे. सश्याचं शिंग वितभर लांब असतं का हातभर लांब असतं? अंदाजे सांगा, चुकलं तर चुकू द्या. सश्याच्या शिंगाचे खांब होते. ऐका, पुन्हा त्यांना विचारलं
त्या मंडपाला शोभा येण्यासाठी जी फुलं बांधली होती ती फुलं कशाची होती? कारण कुठल्या नर्सरीतली फुलं होती? जगद्गुरु तुकोबाराय हायटेक नर्सरी त्यातली फुलं आणली होती का? त्याने सांगितलं नाही. मग फुलं कुठली होती? त्याने उत्तर दिलं आकाशाची फुलं होती. आकाशाची फुलं. आकाशाची फुलं पिवळी असतात का लाल असतात? आकाशाची फुलं घरी जाऊन बघा. आकाशाची फुलं होती. पुन्हा विचारलं, म्हटलं इतकं चांगलं लग्न, हे बाकीचं सांगू नको बाबा, अवांतर प्रयोजन सांगू नको, मुख्य सांग. मुख्य जेवायला काय होत? बाकीच्या लोकांना काही नसतं. जेवण व्यवस्थित झालं ना, सगळे पदार्थ नीटनीटके आले, पहिल्यांदा आपल्याला भेटले, मग सप्ताह लग्न छान चांगलं झालं. जेवायला काय होतं? त्याने सांगितलं जेवायला गुलाबजाम होते. बापरे, गुलाबजाम डालड्यात तळलेले का? छे, तुपात तळलेले. तुपात म्हटलं काय जरशा गाईच्या तुपात तळलेले? नाही नाही. त्याने उत्तर दिलं काश्विनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. कोणत्या तुपात? काश्विनीच्या तुपात. काश्वीन एका वेळेला 1.25 लिटर दूध देते का 1.25 लिटर दूध देते अंदाजे? काश्विनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. सुटलं का तोंडाला पाणी? आणि मग शेवटी त्याला विचारलं बाबा एवढ्या चांगल्या लग्नाची बातमी तुला सांगितली कोणी? हे तरी सांग म्हटलं. त्यानं सांगितलं तो आपल्या गावचा नाही का गोविंदराव, त्याचा पोरगा जन्म झाल्यापासून मुका, त्याच्या तोंडानं ऐकली म्हटलं मी ही बातमी. आता मला इतकंच आपल्याला विचारायचंय, आता मी जे आपल्याशी बोललो याच्यातलं खरं किती आहे? बोला ना. काहीच नाही. हे सगळं कसं आहे? खोटं. मी हे सांगितलेलं सगळं कसं आहे? खोटं. म्हणजे माझं हे कीर्तन कसं आहे? काय ज्ञानोबाराय गोड बोलतात. आता जे सगळे पदार्थ सांगितले ना, याला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. ज्ञानोबारायांची भाषा आहे, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविशान काय मोडावे, होवावे मग तोडावे, खपुष्पके योम कुसुमाचा पांडवा, कवने देठ तोडावा, म्हणून नाही ऐशी या भावा, अधिकैची अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे अस्तित्व नाही पण प्रतीती मात्र येते. वेदांताने याच्यात विशेष करून 2 दृष्टांताची योजना केली. एक म्हणजे स्वप्न आणि दुसरं म्हणजे मृगजळ. ऐका, मृगजळाचं जे पाणी असतं ते मृगजळाचं पाणी जरी दिसत असलं आपल्याला पाणी आहे, पण प्रत्यक्षात मात्र तिथं पाणी नसतं. ज्ञानोबारायांची भाषा आहे, जर मृगजळाचं खरंच पाणी असतं तर ज्ञानोबाराय सांगतात मग साळी केळीच्या बागा लावता आल्या नसत्या का? वाचुनी मृगजळाची तळी, तिये दिठी दुरुनीची निहाळी, तेने पाणी साळी केळी लाविशी काय. अजून ज्ञानोबाराय बोलतात, जे जे देखणे जे जे देखणे ज्ञानोबारायांची भाषा आहे, मृगजळाचं जे पाणी आहे ते त्या पाण्याने जमीन कुठं ओली होते का? ज्ञानोबाराय सांगतात मृगजळाचेनी ओलावसे काय भूमिती में. मृगजळाच्या पाण्यानं कुठं जमीन ओले होते का? परंतु हरिणाला मात्र ते सत्य आहे असं वाटतं, खरं आहे असं वाटतं. ते धावत जात आणि शेवटी ते मरण पावतं. मृगजळ दिसे साचपणाईसे, खोटियाचे पिसे उरफोडी. मृगजळ न्याहाळीता तहान नवदेशी तहान नवदेशी विता तहान नवदेशी विता
शेविता. किती गोड शब्द घातले, न्याहाळीता एक आणि शेविता एक. केवळ न्याहाळीता घातला असता तर इतकी तकलीफ झाली नसती, पण शेविता सुद्धा शब्द टाकलेला आहे. मृगजळाचं सेवन करून तरी कुठं तहान नष्ट होते का, तहान संपते का? शक्यच नाही. अर्थात मृगजळाला अस्तित्व नाही, पण प्रतीती मात्र येते. प्रतीती येते. कशी काय प्रतीती येते? प्रतीती येते ते सत्य आहे असं वाटतं. हरिणाला मृगजळ सत्य आहे असं वाटतं. तुम्हाला मृगजळ ज्ञानानंतर खोटं आहे असं वाटतं. म्हणजे हरिणाच्या दृष्टीने मृगजळ सत्य आहे, आपल्या दृष्टीने मृगजळ खोटं आहे. सूर्याच्या दृष्टीने मृगजळ खरं आहे का खोटं आहे? सूर्याच्या दृष्टीने मृगजळ उत्तर आहे, सूर्याच्या दृष्टीने मृगजळ नाहीच. या न्यायाने हे सगळं विश्व, हे सगळं जग तुमच्या आमच्या दृष्टीने सत्य आहे. चालविती पडली हे रूढी जगा परिचार, चालविते व्यवहार सत्य म्हणून. आपल्या दृष्टीनं हे जग सत्य आहे, ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं हे जग मिथ्य आहे, आणि ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर हे जग नाहीच, न झाला प्रपंच. मुद्दा बोलण्याचा इतकाच आहे. मृगजळाला अस्तित्व नाही, पण त्याची काय येते? प्रतीती येते. याच्यातला दुसरा प्रकार आहे स्वप्न. स्वप्नाला सुद्धा अस्तित्व नाही, पण प्रतीती येते. स्वप्नातील पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का? येत नाहीत. स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत. स्वप्नीचे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले स्वप्नीचे चेईले, चेईले स्वप्नीचे लया जाईल. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत. ऐका, स्वप्नामध्ये आपण राजा झालो म्हणून जागृतीत पेढे वाटता येतात का? नाही. जे स्वप्नात राजा झालं म्हणून जागृतीत पेढे वाटता येत नाहीत. किंवा स्वप्नात आपण मेलो म्हणून जागृतीत रडायचंय का? घाबरू नका, मरत नाही. ऐका, स्वप्नातलं राज्य जसं हर्षाला कारण नाही, तसं स्वप्नातला मृत्यू शोकाला कारण नाही. ज्ञानोबराय बोलतात, स्वप्नीचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. अर्थ हा आहे, स्वप्नातील कोणतीच वस्तू कोणालाच जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही, म्हणून स्वप्न कसं आहे? खोट आहे. ऐका, स्वप्नातल्या वस्तू उपयोगाला येत नाहीत म्हणजे त्याला अस्तित्व नाही, पण प्रतीती मात्र येते. आपल्याला प्रतीती येते, त्याची स्वप्न पडतं, स्वप्नाचा भास होतो, त्याची प्रतीती येते. अस्तित्व नाही, पण प्रतीती येते. थोडं अजून पुढे जर विचार केला, स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत, म्हणून स्वप्नाला आपण काय म्हणालो? खोटं म्हणालो. अगदी बरोबर. आता उत्तर द्या, जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? जागृतीतला आपला बंगला स्वप्नात आपल्या उपयोगाला येतो का? नाही. जागृतीतली गाडी स्वप्नात उपयोगाला येते का? नाही. जागृतीतला बँकेतला बॅलन्स, जाऊ द्या खिशातले पैसे, स्वप्नात उपयोगाला येतात का? नाही. मग मला उत्तर द्या, स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही म्हणून आपण स्वप्नाला खोटं म्हणालो. अगदी तसं
जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात कुठे उपयोगाला येतात आणि ते कोणालाच येत नाहीत, कोणालाच येत नाहीत. एक राजा होता, झोपला राजा. आता राजा थोडंच आपल्यासारखं झोपतो ऐकत ऐकत. तो राजा आहे, राजा आहे तो. त्याची ती सगळी व्यवस्था, तो असा सोन्याचा जग, त्याच्यात स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी, ज्ञानोबरायाच्या भाषेप्रमाणे स्वच्छ शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे, असं असं पाणी, चांदीचं फुलपात्रवर त्याच्यावर झाकलेलं. राजा झोपला. झोपेमध्ये राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राजा शिकारीला गेला. चैत्र वैशाख महिन्याचे दिवस, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे. राजा शिकार शोधतोय, शिकार काय भेटत नाही. राजाला तहान लागते, राजा पाणी शोधतो. राजा पाणी 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 करत सगळ्या जगात फिरला, पण राजाला पाणी भेटलं नाही. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच होतं ना. आणि फिरला कुठं? जगात. अर्थ इतकाच आहे, राजाला लागलेली जी तहान आहे ती स्वप्नातली आहे, आणि उशालाच ठेवलेलं जे पाणी आहे ते जागृतीतलं आहे. राजा जरी असला तरी जागृतीतलं उशाचंच पाणी घेऊन स्वप्नातली तहान भागवू शकला नाही, कारण समान सत्तेतच साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत होत नाही. मुद्दा इतकाच आहे, राजा जरी असला तरी जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला आले नाहीत, येत नाहीत. मग आता थोडं लक्ष देऊन उत्तर द्या. आपण मोकळ्या मनानं स्वप्नाला खोट का म्हणालो? निकष कोणता लावला? स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोट. तर मग जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात कुठं उपयोगाला येतात? आणि म्हणून जसं स्वप्न खोट आहे तशी ही जागृती सुद्धा खोटीच आहे, असं ज्या दिवशी खरं कळेल त्या दिवशी थोडं कळलं असं म्हणायला काय हरकत नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा हे वाक्य म्हणायचे. कधीतरी कधीतरी हे दिसणारी सगळी जागृती खोटी आहे असं खरं कळायला पाहिजे. आणि हे कळणं ही किती खोटी आहे, ज्ञानोबरायाने त्या कृत प्रमाण दिलं. होऊन गेलं ते. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. केवळ मृगजळ नाही, स्वप्नातलं मृगजळ. म्हणजे अगोदर तर मृगजळ खोट आहे, शिवाय ते खोट्या स्वप्नातलं आहे. खोट्या स्वप्नातलं खोट मृगजळ किती खोट, तितकं हे सगळं जग काय आहे? खोट आहे. हे आपल्याला खरं कळायला पाहिजे. आणि असं ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली प्रगती झाली असं म्हणायला अडचण नाही. मुद्दा हा माझा आहे, स्वप्न पदार्थांना अस्तित्व नाही, पण त्याची काय येते? प्रतीती येते. एक शेठजी होते आणि झोपले होते शेठजी. शेठजींना पहाटे स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये शेठजींना 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. 1,00,000 रुपयाची. शेठजी पैसे मोजत होते, पण ते 1,00,000 रुपये 10 रुपयाच्या चलनात होते. त्यावेळेस 100, 500ची नोट निघालेली नव्हती. 10 रुपयाने 1,00,000 मोजायला वेळच लागणार ना. 4:30 झाल्या, 5:30 झाल्या, 6:15 झाल्या, 7:45 झाल्या, 7:45 झाल्या. हो, शेठजी पैसे मोजतच होते. आणि पैसे मोजायची मशीन पण नव्हती. शेठजी पैसे मोजतच होते. नोकराला वाटलं 7:45 झाले, मालक अजून उठले नाहीत. उठणार कधी? स्नान कधी करणार? पूजा कधी करणार? नाश्ता कधी करणार? दुकान कधी उघडणार? आपल्या मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून त्या नोकरानं त्या शेठजींना हलवून जाग केलं. शेठजी उठा उठा. गडबडून जाग झालं. रागारागाने बोलायला लागलं. मूर्ख, काय झालं? काय झालं? काय म्हणजे 98,000 मोजून झाले होते. 2,000 राहिले होते. 2,000चं नुकसान केलं. 98 मोजून झाले होते. नोकराच्या लक्षात आलं स्वप्नातली काहीतरी गडबड दिसते. ठीक आहे म्हणले. असू द्या मालक, करा स्नान. काय करा स्नान? 2,000चं काय करायचं? जाऊ द्या म्हटलं. एवढं काय मनावर घेता? एवढं काय मनावर घेता म्हणजे अशा दिवसात आणि 2,000चं नुकसान कसं सोसायचं? ते म्हटलं मालक
अहो पण मी तुमचा नोकरच आहे, मी तुमचा मुनीम आहे, मी तुमचा ते जमा खर्च रोज किर्द खतावणी लिहायचं का? अरे पण ते जरी काम तुझ्याकडे असलं तरी या 2,000चं काय करायचं? आता काय करा? 98,000 मोजाय झाले होते, 2,000 राहिले होते. तर म्हटलं शेवटी मालक असं करा, मी तुमचा नोकर आहे, जमा खर्च हिशोब लिहायचं माझ्याच हातात आहे. मी काय करतो, अरे पण तुझ्या हातात असलं तरी दोन ऐका की म्हणे ऐका, मी काय करतो हिशोबामध्ये माझे पदरचे 2,000 त्यात टाकतो, तुमच्या जवळचे 98,000 बघू. हा म्हणला कुठे आहेत 98,000? आणि मग 7:45 वाजेपर्यंत काय मोजित होता? ऐका, 7:45 वाजेपर्यंत मोजणं चाललंय, याचा अर्थ प्रतीती आहे. पण बघू दे 98,000 म्हटलं तर दमडा पण नाही, याचा अर्थ अस्तित्व नाही. अस्तित्व नाही, प्रतीती येते. तिसरा प्रकार आहे अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही, कारण त्या शुद्ध परमात्मा स्वरूपापर्यंत मनाचा बुद्धीचा प्रवेश नाही. ज्ञानोबराय बोलतात, जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया किरजोगे काही होईल. आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीसी जे कानडे काही शियाही सांगडे नव्हेची जे वस्तू ते अक्षर अव्यक्त निर्देश देश रहित सोहंभावे उपासित ज्ञानी जे ज्ञानोबाराय सांगतात त्या शुद्ध परमात्मा तत्वापर्यंत हा तर्काची दिठी गोचर नोही किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठावा हे हा सदा दुर्लभू मना आपण हे साधना. त्या शुद्ध परमात्मा तत्वापर्यंत येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप, तिथं प्रवेशच कशाचा होत नाही. अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. किती ज्ञानोबाराय छान बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयाशीच फावे. चोरोनी जेवी याचा अर्थ इंद्रियाचा संयम करून. चोरोनी जेवी म्हणजे इंद्रियाला न कळता नव्हे, इंद्रियाचा संयम करूनच तयाशीच फावे. कारण ज्ञानोबारायची अशी भाषा आहे, या कारणे मी बोलेन बोली अरूपाची रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. तर कोणत्या इंद्रिया करवे? संयमित इंद्रियानेच त्या परमात्मा तत्वाचा उपभोग घेता येतो. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. माझा बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, शुद्ध निकळ तत्व ब्रह्म तत्व अस्तित्व आहे, वेगळं राहून त्याची अनुभूती घेता येत नाही. अनुभूती घेणाराच पाहिला गेलेलाच तिथं पाहिलं की तत्स्वरूप तदाकार होऊन जातो. आणि म्हणून चौथा प्रकार असा आहे, अस्तित्व ही आहे. आणि ज्ञानोबारायापासून सद्गुरु निवृत्तीनाथापासून सद्गुरु जोग महाराजापर्यंत पूजनीय बाबा इथं उभे आहेत, या महापुरुषांच्या पर्यंत अशा त्या अस्तित्व संपन्न वस्तूची या महात्म्यांना काय आहे? प्रतीती सुद्धा आहे. अस्तित्व ही आहे आणि प्रतीती सुद्धा आहे. विटेवरती विराजमान असलेला परमात्मा अस्तित्व संपन्नही आहे आणि साधू संतांना त्याची काय आहे? प्रतीती सुद्धा आहे. त्याचं अस्तित्व काय आहे? 2-3 प्रमाण सांगून पुढे चालूया. त्याचं अस्तित्व आहे ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागेचे तिरी किंवा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले किंवा नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. खरं म्हणजे नेनो ब्रह्म मार्ग चुकले. काय ज्ञानोबारायाची भाषा गोड आहे बघा. ज्ञानोबाराय सांगतात ब्रह्म मार्ग चुकले. गंमत अशी आहे, ब्रह्म तेच असतं जे व्यापक असतं ते ब्रह्म असतं, परिच्छिन्न असतं ते ब्रह्म नसतं. ज्यार्थी ब्रह्म मार्ग चुकले असं ज्ञानोबाराय बोलतात. मुद्दा असा आहे, मार्ग कोण चुकतो? रस्ता कोण चुकतो? सोपं सोपं उत्तर आहे, जो प्रवास करतो तो. एक जण भेटला, म्हटला महाराज आपण फुटभर सुद्धा रस्ता कधी चुकलो नाही.
73 वर्षाचं वय आहे, फुटभर बी रस्ता कधी चुकलो नाही. म्हटलं कसं काय? गाव सोडून कुठे गेलोच नाही म्हटलं. आता जो गाव सोडून गेलाच नाही कुठं, तो रस्ता नाही चुकला, काय विशेष आहे? रोज 400-400 किलोमीटर पळायचं असतं तरी रस्ता चुकायचं नसतं, हे विशेष आहे ना. म्हणजे म्हणजे रस्ता कोण चुकतो? रस्ता प्रवास करणारा. नाही का? मग प्रवास करणारा रस्ता चुकतो. मग प्रवास कोण करतो? प्रवास व्यापकाला संभवत नाही, परिचिन्नालाच प्रवास करावा लागतो. एका जाग्याहून दुसऱ्या जागी का जावं लागतं? तिथे अभाव असल्यामुळं, तिथे नसल्यामुळं जावं लागतं ना. आता इथे मार्ग कोण चुकलंय? ब्रह्म. मग ब्रह्म जर मार्ग चुकलं तर प्रवास कोण करायला लागलं? ब्रह्म. ब्रह्म जर प्रवास करायला लागलं तर ते ब्रह्म परिच्छिन्न का व्यापक? जागेत राहीत की. ब्रह्म परिच्छिन्न का व्यापक? परिच्छिन्न. मग जर ते परिच्छिन्न असेल तर त्याला ब्रह्म म्हणायचं का? ब्रह्म कुठं परिच्छिन्न असतं का? जे परिच्छिन्न असतं ते ब्रह्म कसं, आणि प्रवास करतं ते व्यापक कसं? प्रवास ज्या अर्थी करायला लागलाय त्या अर्थी त्याला व्यापक म्हणता येईल का? आणि जर ते व्यापक नसेल तर ब्रह्म म्हणता येईल का? ज्ञानोबाराय सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. आता पुढे गंमत अशी आहे, मार्ग चुकले ठीक आहे, कधी कधी मोठ्या माणसाला लहर येते असं आपण समजू, आणि ब्रह्म प्रवास करायला लागलं. ब्रह्माला जगातला कोणता रस्ता माहित नाही हो. भगवान सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर जगातले सगळे मार्ग दिसतात. उगवलिया गबस्ती अशेषही मार्ग दिसती. मग ब्रह्माला जगातला कोणता रस्ता माहित नाही, मग तरी पण ते कस काय ब्रह्म चुकलं, रस्ता चुकलं? रस्ता चुकलं तर ते परिच्छिन्न, जर परिच्छिन्न तर ते मग ब्रह्म कस काय? तर याचं उत्तर कस काय? तर हे सांगत असताना वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव मृदंग महर्षी पूज्य वैद्य बाबा असं म्हणायचे, त्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. ते असं म्हणायचे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. ज्ञानोबाराय नेनो म्हणतात ना, आपण कशाला उगाच चिपडा डोळा चमकवायचा आहे? नेनो तर नेनो, चला नाद मिटला, काय ताण करून घ्यायचा आहे, आपलं नंतर बघायचं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. थोडक्यात विटेवर विराजमान असलेला परमात्मा हा प्रत्यक्ष ब्रह्म आहे. अर्थात हे त्याचं काय आहे? अस्तित्व आहे. आणि त्याची प्रतीती सद्गुरु निवृत्तीनाथापासून ज्ञानोबरायापासून सर्व संतांना त्याची प्रतीती आहे. पाहिला पाहिला देखिला देखिला माय देवाचा देव, नंदन तेने वेधिले मन, आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. अशा अस्तित्व संपन्न असलेल्या परमात्म्याची महाराजांना प्रतीती आलेली आहे. असा विटेवर उभा राहिलेला तो परमात्मा महाराजांनी पाहिला. अस्तित्व संपन्न वस्तूची महाराजांना कशी प्रतीती आली त्याची प्रतिक्रिया महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार.
रूपाचा आकार उभा कटेकर ठेवोनिया, कटेकर ठेवोनिया उभा तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. महाराज सांगतात तुमच्या रूपाचा आकार मी पाहिला, कमरेवरती हात ठेवलेले आहेत, विटेवरती उभे आहेत, असा आकार पाहिला. गंमत असे देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. महाराज सांगतात रूपाचा आकार देखोनिया. इथे एक प्रश्न आहे छोटासा. आकार हा रूपाला असतो का आकार शरीराला असतो? आकार शरीराला असतो का रूपाला असतो? उंच, बुटका, सडपातळ, जाडजूड हा आकार रूपाचा का शरीराचा? शरीराचा. म्हणजे आकार कोणाला? शरीराला. खरं म्हणजे महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? देखोनिया तुझ्या शरीराचा आकार. पण महाराज रूपाचा आकार म्हटले. कशामुळं? आपल्याला वाढवता आलं पाहिजे ना कीर्तन. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. रूपाला कुठे आकार असतो का? रूपाच्या ठिकाणी शुद्ध त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप नाही, वर्ण नाही, गुण जेथे. तिथं रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही, असं ते स्वरूप आहे. किंवा ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये स्पष्ट बोलतात अव्यक्त निराकार. नाही जे आकार ते नाही पुढेच ठेवलं पाहिजे. ते नाही जर मागं घेतलं तर पुन्हा घोटाळा होतोय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, सगळा घोटाळा होतो. त्याकरता अव्यक्त निराकार नाही जे आकार. ज्या आकार नाही, जे अव्यक्त आहे, निराकार आहे, अर्थात ते शुद्ध परमात्म तत्व स्वरूप, त्याच्या ठिकाणी कोणताच आकार संभवत नाही. मग आकार कुणाला असतो? शरीराला असतो. मग महाराज इथं देखोनिया तुझ्या शरीराचा आकार असं का म्हटले नाहीत? याचं उत्तर आहे शरीराचा आकार असं जर म्हटले असते तर भगवंताच्या अस्तित्वालाच धक्का लागला असता. कारण जे क्षीण होतं त्याला शरीर म्हटलंय. परमात्मा हा क्षीण होणारा नाही, तो नित्य आहे, नूतन आहे. म्हणून देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. पण रूपाला तर आकार नसतो ना. मग महाराज म्हणले का? त्याचं उत्तर आहे विटेवरती उभं राहणं, कमरेवरती हात ठेवणं, हा जो भगवंताचा आकार आहे, महाराजांनी पाहिलेला हा जो आकार आहे, हा आकार खरंच मूळ तसाच देव आहे का? देवाचा खरंच तो तसा आकार आहे का? देवाचा विटेवरती उभा राहणं, कमरेवरती हात ठेवणं, हा जो आकार आहे, हा आकार असलेला आकार आहे का त्यानं धरलेला आकार आहे? तो धरलेला आकार आहे, तो असलेला आकार नाही. कारण मुळात त्याला कोणताच आकार नाही. त्यानं तो धारण केलेला आकार आहे. धरी येली सोंगे किंवा धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. त्यानं आकार धारण केलाय. परमात्मा आकार धारण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. अर्थात जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोने. कित्येक तरी प्रमाण शोधता येतील. परमात्म्याचा हा अमुक असाच आकार, हा तसा मूलतः तत्वतः त्या ठिकाणी कुठलाच आकार नाही. भक्ताच्या इच्छेप्रमाणे आकार परमात्मा काय करतो? धारण करतो. ही अवघी तुझी रूपे देवा. ही सगळी रूप परमात्म्याची आहेत. परमात्म्यानंच हा सगळा आकार काय केलेला आहे? धारण केलेला आहे. अर्थ इतकाच आहे, त्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी आकार नाही, त्यानं तो धरलेला आकार आहे. आणि अजून एक त्याचं उत्तर देतो. भगवान जगातला प्रत्येक आकार, कोणताही आकार भगवान धारण करतो, धारण करू शकतो. का धारण करतो? तर त्याचं उत्तर आहे मुळात त्याला कोणताच आकार नाही म्हणून. कोणताच आकार नाही. आणि म्हणून तो कोणताही आकार काय करतो? धारण करतो. जेव्हा विनंती केली जाते, मारुतीराय दर्शनाला येतात, पण मारुतीराय निरोप देतात, मला असं नाही दर्शन घ्यायचं, मला राम सीता या रूपामध्ये दर्शन घ्यायचंय. त्यावेळेस भगवान आतमध्ये सांगतात, आतमध्ये म्हणजे सत्यभामेला सांगतात की सीता होऊन या. तुम्ही काय करा? सीता होऊन या. सत्यभामेनं पुष्कळ प्रयत्न केला. सगळं ते शृंगार ग्रह कळतं का? नाही कळत. ब्युटी पार्लर कळतं का? हे कळतंय. हा म्हणजे मराठीत त्याला ब्युटी पार्लर म्हणतात. बरं असू दे.
सगळं उलट पालत केलं, पण काही केल्यानं सीता काय होता येईच ना, होता येईच ना. ऐका, सीता होताच येईना. का बरं सीता होता येईना? त्याचं उत्तर आहे, मी सत्यभामा आहे. ही चौकट जीवनाला होती. मग विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकडे जाता येत नाही. विशिष्ट चौकट होती, अभिमान होता, मी सत्यभामा आहे. त्या चौकटीला नाही ओलांडता आलं. परमात्माच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी तशी कुठलीच चौकट नाही, आणि म्हणून तो कोणतीही चौकट काय करू शकतो, धारण करू शकतो. विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकड पडणं फार अवघड जातं. दुसऱ्या चरणाला अशाची चाल लावायची, अशी जर पक्की घोकून ठेवलेली असली आणि मध्येच एखाद्या गायकाने दुसऱ्याच प्रमाणाला म्हणून टाकली तर घोटाळा होतो. आता इथं तसा घोटाळा व्हायचा काय संबंध आहे? इथं मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, इथं काय अडचण नाही. हे सगळे महान महान मंडळी टाळ घेऊन उभा आहेत. तसंच आहे महाराज. पहिल्या चरणावर असं सांगायचं, दुसऱ्या चरणावर तसं सांगायचं, तिसऱ्या चरणावर तसं सांगायचं. हे जर असं पक्क माप झालेलं असलं, आणि समजा यांच्यासारख्या गुणी लोकांनी ते मृगजळने हाळीता दिलं ना मध्येच ते, आणि असंच जर एखादा आलं ना तर सगळा घोटाळा होऊन बसतो. मग मग ते पान चिटकलं की पुन्हा फार अवघड जातं, ते पुन्हा ते बदलायला अवघड जातं. माझा मुद्दा इतकाच आहे, विशिष्ट चौकट असली की त्याच्या बाहेर पडणं कठीण आहे. सत्यभामेला रूप नाही बदलता आलं, आणि शेवटी मग काय धाडिले गरुडा आणले हनुमंता, तै पाचारिले होऊनी एवो सीता, लाजिनले रूप नये पालटिता, झाला भीमकी आपण राम सीता. ओ परमात्माच दोन्ही रूप धारण करू शकतो. सत्यभामेला जमलं नाही, कारण मी सत्यभामा आहे अशी चौकट होती, बदलता आली नाही. भगवान मात्र कोणतंही रूप धारण करू शकतो. लहान हो म्हटलं लहान होतो, मोठा हो म्हटलं की मोठा होतो. आपल्याला सगळं सगळं माहितीच आहे. तुम्ही म्हणाल माहितीच आहे तर मग सांगता का? आता काय करू, 8 वाजेपर्यंत सांगितलं तर पाहिजे ना, तर काय करता, हे नाईलाजानं चाललंय सगळे. राधा मैया भगवान कृष्ण कन्हैयाला घेऊन घरी जातात. कन्हैया रडत होते, राधा रस्त्याने चालली होती. यशोदा खूप सांगून सांगून कंटाळले होते. कन्हैया काय थांबत नव्हते. तेवढ्यात यशोदेला आपल्या राधेला बघितलं, आणि कन्हैया रडणं काय झालं, थांबलं. आणि मग यशोदा मैया म्हणते, वा वा, बघ 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 ना, तुला पाहिल्यावर कसा रडायचा थांबला, बघ ना तुला पाहिल्यावर कसं काय रडायचा थांबला. आता हिला काय माहितीये तिच्यासाठी रडत होते, काय माहिती यशोदेला. म्हणले असं कर, याला घेऊन जा, याला घेऊन जा, जरा खेळव. घरी घेऊन आले, पलंगावरती बसवलं आणि बोलू लागल्या. आणि मग राधा मैया कन्हैयाला म्हणतायत, काना तुम्ही मोठे व्हा ना, मोठे व्हा ना, तुम्ही 5 वर्षाचं बालमूर्ती आहे, मोठे व्हा. 25 वर्ष वयाच्या मुलाप्रमाणे व्हा, तुम्ही मोठे व्हा. कन्हैयाने सांगितलं, नाही शक्य. कसं काय शक्य नाही, मोठे व्हा. कन्हैयाने सांगितलं, याकरता तुला आणखीन 19 वर्ष 11 महिने 29 दिवस वाट पाहावी लागेल, मग मी 25 वर्षाचा होईल. नाही नाही, आत्ता हो. कसं शक्य आहे? एकदम कुठं मनुष्य 5 वर्षाचा आणि 25चा होतो का? हे कसं शक्य आहे? उत्तर दिलंय राधेनं, शक्य आहे. म्हणजे कसं काय शक्य आहे? पुराव्यानं, म्हणजे पुराव्यानं सांगते. मग राधा पुराव्यानंच बोलायला लागली. म्हणे, काना 35 वर्षाची, 45 वर्षाची, 50 वर्षाची माणसं 65 वर्षाची होतात की रे? होत कशी नाहीत सांग बर, नाही का? हाफ कार्ड 45 आणि 50 आणि 45 वय असताना सुद्धा 65च कार्ड काढून जर महिन्याला पंढरपूरची वारी केली, किती पांडुरंगाला आवडत असेल देव झाले. राधेनो पुरावाच दिला म्हणे, होतात का नाही, होतात का नाही. तुम्ही मोकळे मनाने टाळ्या वाजवल्यात, म्हणजे तुम्हाला पटलं येत आहे. ऐका, मला वाटतं ज्यांचं 45-50 आहे ओरिजिनल वय, आणि खरंच त्यांनी 65 जर कार्ड काढलेलं असलं, आणि देवानं खरंच ते जर जमेलाच धरलं वय, कसं काय व्हायचं कोणास ठाऊक. माझा मुद्दा इतकाच आहे, हो म्हणे झाले भगवान. आता पुरावा दिल्यावर काय करता? एकदम 25 वर्ष वयाचे झाले, बोलायला लागले. तेवढ्यात पती बाहेरून येतो, दरवाजा वाजवतो, का ना आता लहान हो. अरे आता कसं शक्य आहे? आता लहान होणं कसं शक्य आहे? काहीही कर पण लहान हो. कन्हैयानं सांगितलं, लहान झाला असतो, मंत्र आहे पण डायरीत लिहिलेला आहे, डायरी घरी राहिली म्हणे. काही कर बाबा, नको वेळ लावू नको, लहान हो, लहान हो, लहान हो. काय प्रभूची लाज रखो तुम मेरी. भगवान पुन्हा लहान झाले, पुन्हा लहान झाले. ऐका, लहान असताना मोठं होण्याचा ज्याच्यात अभ्यास असतो त्याला संसार म्हणा, आणि मोठं झालेलं असताना सुद्धा लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला परमार्थ म्हणा. हे लक्षात ठेवा. खरं म्हणजे
या मंडपात इथं कशासाठी यायचंय? आपला सगळा मोठेपणा बाजूला सोडून एक सर्वसामान्य वारकरी या नात्यानं लहान होऊन इथं खऱ्या अर्थानं यायचंय. त्याच्यासाठीचा मंडप आहे हा मंडप. म्हणजे खरंच सांगतो, खरंच केवढा मोठेपणा आहे, केवढा मोठेपणा आहे. मी जन्मण्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था सुटलेलं हे व्यक्तिमत्व आहे. अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या खेडोपाड्यामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाच्या शुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार रात्रंदिवस करत असलेलं हे व्यक्तिमत्व. वयाची जवळपास 76 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. सतत संप्रदायाची सेवा करणारं व्यक्तिमत्व. पण आज एका छोट्या पोराच्या कीर्तनात ते टाळ घेऊन उभा राहिलेत. हाच मोठे असतानाचा लहानपणा आहे, हे लक्षात ठेवा. हे फक्त इथं शक्य आहे, हे इतरत्र हे शक्य बघायला मिळणार नाही. मोठी माणसं तीच असतात, मोठी माणसं तीच असतात जी छोट्या माणसाला मोठं करतात. खऱ्या अर्थानं तीच माणसं मोठी असतात. जी माणसं छोट्या माणसाला कधी मोठं होऊच देत नाहीत, ती माणसं जरी मोठी दिसत असली तरी ती मोठी नसतात, तर ती छोटी नाही खोटी असतात. हे ध्यानात ठेवा. आणि आपलं भाग्य आहे, आपलं वैभव आहे, आपलं भाग्य आहे. मी आल्यानंतर प्रसाद सांगत होतो. म्हणले बाबा थांबलेत कुठं, बाबा जेवलेत कुठं? नाही म्हणे आम्ही दिवसभर वाट बघतोय बाबा जेव. बाबा म्हणले मी तिथं विद्यार्थ्यातच जेवणार. म्हणले तिथंच जेवले, इथंच बसलेत. म्हटले बाबा यालाच म्हणायचंय की आपला थोरपणा विसरून सर्वसामान्यामध्ये सम्मिलित होणं हेच खऱ्या अर्थानं साधूच्या विशालतेचं लक्षण आहे. आणि ती विशालता आज आपल्याला पूजनीय बाबांच्या रूपानं पाहायला मिळते. हेतू इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. परमात्मा लहानही होतो, परमात्मा मोठाही होतो. कोणताही आकार का धारण करतो? तर उत्तर आहे मुळात कोणताच आकार नसल्यामुळं. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, कोणताच आकार नाही. काय झालं, एक वेळेस पाण्याला विचारलं एक जणाने, ए पाण्या तुझा रंग कसा आहे सांग. तो म्हणलं मला कुठं रंग असतो का? नाही नाही सांग 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 तुझा रंग कसा आहे. ते थांबानच गेलं. पाणी तेरा रंग कैसा. आता नाईला झाला, त्याने बी आपलं सांगून टाकलं जिसमे. ऐका, पाण्यामध्ये जो रंग आपण मिसळू त्या रंगाचं ते काय बनतं? पाणी बनतं. बरोबर ना? का बनतो? का बनतं? तुम्ही जागेत बघा. हो ना, रंगामुळेच. त्याच्यात जो रंग टाकू त्या रंगाचं पाणी का बनतं? तर त्याचं उत्तर एवढंच आहे, मुळात त्याला कोणताच रंग नाही म्हणून. हे त्याचं उत्तर आहे. तसं भक्तांनी भगवान परमात्म्याच्या संबंधाने जर वात्सल्याचा रंग मिसळला भक्तीचा, तर परमात्मा कृष्ण कन्हैया होतो आणि वात्सल्य भावाचं सुख देतो. जर सख्याचा रंग मिसळला तर परमात्मा मित्र होतो. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. दास्याचा रंग मिसळला तर परमात्मा स्वामी होतो. जर कांता भावाचा रंग मिसळला तर परमात्मा मालक होतो, पती होतो. तुकोबाराय सांगतात, तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हालाही. आणि म्हणून असा हा देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. परमात्मा उभा आहे. कशासाठी उभा आहे? भाविकासाठी उभा. परमात्मा उभा आहे. कोणाची वाट पाहतोय परमात्मा? भक्ताची वाट पाहतोय. भक्ताची वाट पाहतो. भक्ताची वाट पाहतो. लोक म्हणाले भक्ताची वाट पाहतो असं जर तुम्ही म्हणालात तर मग आम्ही पंढरीला गेल्यानंतर आमच्या पाठीहून काबर हात फिरवत नाही देव? वाट पाहतो म्हणताना वाट भक्ताची पाहत. परमात्मा उभा आहे, मग आमच्या पाठीहून हात का फिरवत नाही? आपल्या पाठीहून हात फिरतो नाही अशातला भाग नाही. पण तो पाठीमाग उभा राहिलेला असतो का यम बाजूला काढायला, त्याचा हात आपल्या पाठीहून फिरतो. ढकलून बाजूला काढतात आपल्याला, असं ढकलून बाजूला काढतात. तरी सुद्धा हा पट्ट्या बाहेर आल्यानंतर म्हणतो मोकळं दर्शन झालं, मोकळं दर्शन झालं. खरं म्हणजे आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं कोणास ठाऊक. परमात्मा जर वाट पाहतो तर मग त्याचा हात आमच्या पाठीवर का पडत नाही? उत्तर आहे परमात्मा वाट पाहतो ही गोष्ट खरी आहे, त्याच्यासाठीच तो उभा आहे हेही खरं आहे. पण कोणाची वाट पाहतो? भक्ताची वाट पाहतो हे सुद्धा खरं आहे. पण मग कोणत्या भक्ताची? तुकोबारायाने त्याकरता गोड अभंग सांगितला. संपदा सोहळा नावडे मनाला
करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐशे, अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे. पहिल्या 2 चरणात आपला नंबर कुठंच लागत नसल्यामुळं आपल्या पाठीवरून तो काय फिरवत नाही. परमात्मा वाट पाहतो, उभा कटीकर ठेवून या. आणि अशा परमात्म्याला पाहिल्यानंतर महाराज सांगतात, अशा परमात्म्याला पाहिलं, या दृश्य वस्तूला पाहिलं, दृश्य वस्तूचा दृष्ट्यावर पाहणाऱ्याचा, जे पाहिलंय त्याचा, ज्यानं पाहिलंय त्याच्यावर झालेला परिणाम अभंगाच्या 2ऱ्या कडव्यात सांगतात. तेने माझ्या चित्ता होया समाधान, 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 तेने माझ्या चित्ता होया चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे. महाराज सांगतात, परमात्म्याला पाहिलं आणि त्याचा परिणाम चित्तावरती झाला, मनावरती झाला, चित्त समाधान झालं. सरळ सरळ अर्थ आहे, आतापर्यंत समाधानी नव्हतं. का समाधानी नव्हतं? जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत मन समाधान होत नाही. भगवंताचं दर्शन झालं की मग मनाचं समाधान होतं. काय आहे, या मनाचा एक स्वभाव आहे. मनाचा काय स्वभाव आहे? एकतर हे कुठं थांबत नाही आणि एकदा याला जर आवडलंच तर मग पुन्हा तिथून हे बाजूला जात नाही. या मनाचे एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतुके दाविजत जाईजे. हा मनाचा स्वभाव आहे. मनाला परमात्म्याचं दर्शन झालं, समाधानी झालं. आतापर्यंत होत नव्हतं. का? योग्य विषय भेटत नव्हता म्हणून समाधान नव्हतं. काय झालं, एक लहान मुलग होतं 2-2.5 वर्षाचं असेल, 2-2.25 वर्षाचं असेल. ते झोपेतून उठलं, रडायला लागलं, मोठ्याने रडायला लागलं, आवाज देऊ लागलं. आई काही केले नाही येईना. त्या मुलाच्या किंकाळीचा आवाज ऐकला, शेजारीन बाईच्या कानावर तो आवाज गेला. किती जरी असलं तरी शेवटी बाईच की हो. बिचारी धावत आली. तिने त्या लेकराला उचललं, कडेवर घेतलं, पण ते राहीना. तिने त्याला थापटलं, थोपटलं, राहीना. हिंडवलं, फिरवलं, राहीना. चॉकलेट, गोळ्या, बिस्किट सगळ्या दिल्या. थापटतो तिने निजविते वगैरे वगैरे, ते सगळं म्हणून झालं, चालणं लावता, पण ते काही केले ना, राहीना हो. काय करावं, राहीच ना. त्याचं रडणं चालूच. शेवटी त्या रडण्याचा आवाज आईच्या कानावर गेला. आणि मग आई, बरं ऐका, ज्या बाईनं या लेकराला उचलून घेतलं होतं ना, त्या श्रीमंताच्या घरच्या होत्या बरं का. आता श्रीमंताच्या घरच्या बाईनं उचलून घेतल्यावर तर यानं रडायचं थांबायला पाहिजे ना. थांबत नव्हतं. ज्या बाईनं उचलून घेतलं होतं 50 तोळं सोनं होतं त्यांच्या अंगावर. एवढं सोनं बघितल्यावर तरी यानं रडायचं काय व्हायला पाहिजे? थांबन हो, रडतच होतो. शेवटी आईच्या कानावर आवाज गेला. आई धावत आली, आईला पाहिलं, चटकन यानं झेप मारली, आईच्या कडेवर जाऊन बसलं. आणि आईच्या कडेवर जाऊन बसल्या रडायचं थांबलं. आणि त्या शेजारीन बाईकड असं टक 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 करत पाहायला लागलं. आणि मग त्या म्हणाल्या, काय हो मावशी तुमचं पोरग, काय हो तुमचं पोरग आत्ता कसं ग बसलंय. हिला माहीतच नव्हतं ते तुझ्यासाठी रडतच नव्हतं. ऐकताय ना तुम्ही?
ते आता का ग बसलं? आई भेटली ना. ऐका ऐका, आईसाठी रडणार लेकरू बाईने उचलून घेतल्यावर कसं थांबेल? कोणती आहे ती शेजारी? मायारूपी बाईने मनरूपी लेकराला कितीही हिंडवलं, कितीही फिरवलं, शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषयाची खेळणी त्याला कितीही दिली, किंबहुना तो खाऊ दिला, तरी ते थांबत नाही. जेव्हा परमात्मा रूपी आईची त्याला भेट होते तेव्हाच त्याचं रडणं थांबतं, त्याचं समाधान होतं. देखिले तुमचे चरण, हे जसं आहे किंवा झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा, आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. भगवंताचं दर्शन झालं, मनाचं धावणं थांबलं, मन समाधानी झालं. तेने माझ्या चित्ता होय समाधान. समाधान झालं याचं लक्षण काय, याची खून काय? वाटते चरण न सोडावे. आता चरण सोडावं असं वाटत नाही, चरण राहिलेलं सोडावं असं आता वाटत नाही. वाटते चरण न सोडावे. आता गंमत अशी आहे, वाटते चरण न सोडावे. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला कोण चरण धरून देतय? चरण धरून देतात का तिथे गेल्यावर? एका मिनिटात 45 लोक देवाच्या पुढनं बाजूला काढले जातात. किती? 45. आणि महाराज तर म्हणतात वाटते चरण न सोडावे. चरण सोडावं असं वाटतच नाही. चरण सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? महाराज याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात दे. वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे. देवाचं चरण सोडणार नाही, चरण धरणार म्हणजे नेमकं काय? महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, मुखानं गीत गाणार, हाताने टाळी वाजवणार. मुखानं गीत गायचं म्हणजे काय? मुखाने नामस्मरण करायचं. गीत गायचं म्हणजे गाणी म्हणायची कीर्तनात असा अर्थ नाही. मुखे गातो गीत म्हणजे रामकृष्ण गीती गात असा त्याचा अर्थ. मुखानं भगवंताचं गायन करायचं, मुखानं भगवंताचं नामस्मरण. वाजवितो टाळी, हाताने टाळी वाजवायची. वा हे टाळ टाळ्या टाळी, होय होळी विघ्नाची, हाताने टाळी वाजवायची. आणि नाचतो रावळी प्रेम सुखे, अत्यंत प्रेमाने
परमात्म्याच्या समोर रावळामध्ये आनंदानं नाचायचं. अर्थात मुखातलं नाम ब्रह्म, हातातलं नाद ब्रह्म दोन्ही एकत्र आलं की पूर्ण ब्रह्म प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य आहे. म्हणून मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे. ही कृती आम्ही करणं म्हणजेच देवाचं चरण न सोडणं. मुखात नामचिंतन जर असेल, हाताने टाळी जर वाजवली, आनंदाने भगवंताच्या समोर रावळामध्ये जर आपण सुखाने नाचलो, तर परमात्म्याचं चरण आपल्या हृदय मंदिरामध्ये अखंड राहू शकतं. हे सामर्थ्य आहे. तुकोबारायाची भाषा आहे, चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. ते अखंड पद आपण तिन्हीकडे लावूया. चित्ती तुझे पाय अखंड, डोळा रूपाचे ध्यान अखंड, मुखी तुमचे नाम वर्णावे गुण अखंड. अशा पद्धतीनं जर केलं तर मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. आणि म्हणून भगवंताचं नाम स्मरण करणं, भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप हेच आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे. भगवान परमात्म्याची रूप लालसा पहिल्या चरणामध्ये प्रगट केलेली आहे. आणि भगवान परमात्म्याची नाम लालसा, भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय या जगातलं काहीही आम्हाला आवडत नाही. ही नामाच्या विषयाची उत्कटता, तीव्रता, लालसा, जिहासा अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज प्रगट करतात. तुका मने माझा तुझ्या नामापुढे, तुका मने माझा तुझ्या नामापुढे, तुझ्या नामापुढे, तुका मने माझा तुझ्या नामापुढे, तुझ्या नामापुढे
नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळ हे तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावे भगवंताच्या नामाची इतकी गोडी आहे त्यापुढं सगळं तुच्छ आहे सगळं म्हणजे काय काय तुच्छ आहे दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण करू एक जगात वर्ग दोन आहेत एक वर्ग संसारिकाचा आहे एक वर्ग साधकाचा आहे संसारिकाच्या समोर साध्य आहे भोग साधकाच्या समोर साध्य आहे मोक्ष महाराज सांगतात भगवंताच्या नामाची आम्हाला एवढी आवड आहे त्या नामनिष्ठेपुढे आणि नामाच्या प्रेमापुढे आम्हाला भोगही तुच्छ आहे आणि मोक्षही तुच्छ आहे मोक्ष पद तुच्छ केले या कारणे या न्यायाने पुष्कळ प्रमाण आहेत महाराजांचं प्रमाण आहे परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा 5-6 चरणाचा अभंग आहे फार गोड आहे हे सगळं तुच्छ केलेलं आहे ज्ञानोबारायांची एक ओवी देऊ आणि शिवा समाप्त करू ज्ञानोबाराय सांगतात जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे तुच्छ हे बापुडे सकळही फक्त भगवंताचं रूप आणि भगवंताचं नाम हेच आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे महाराजांच्या जीवनाचं सर्वस्व भगवंताचं नामाने रूप सद्गुरु श्री निवृत्तीनाथापासून आतापर्यंतच्या सर्व संत महानुभावांच्या हृदयामध्ये भगवंताच्या रूपाचीच आणि भगवंताच्या नामाचीच अतीव श्रद्धा आणि अतीव लालसा आहे आज आपण ज्यांच्या या अमृत महोत्सव आपण संपन्न केला आणि त्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्हा एकत्र येऊन नाशिक जिल्ह्यातील सर्वच स्तरातील वारकरी शेतकरी अधिकारी कर्मचारी पुढारी या सगळ्याच स्तरावरचे सगळे लोक एकत्र येऊन मोठ्या दिमाखामध्ये थाटामध्ये सात्विक अशा वातावरणामध्ये आपण या दिंडोरी तालुक्यात शिवनई या गावामध्ये जिल्ह्याच्या वतीने आपण हा अमृत महोत्सवी महोत्सव या ठिकाणी महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत आणि ज्यांच्या या निमित्ताने आपण हे साजरा करत आहोत त्यांचं जीवन या अभंगाच्या रचनेप्रमाणे भगवंताच्या नामापुढं भगवंताच्या रूपापुढं तोच्छ हे बापुडे सकळही अशा पद्धतीचं या महात्म्यांचं जीवन आहे सगळं आयुष्य सगळं जीवन आयुष्यातला प्रत्येक क्षण शरीरातल्या रक्ताचा प्रत्येक थेंब वारकरी संप्रदायाच्या मूलभूत जी तत्व प्रणाली आहे त्या तत्व प्रणालीचं यांच्या जीवनात संरक्षणही आहे वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्व प्रणालीचं संवर्धनही आहे आणि वारकरी संप्रदायाची शुद्ध साधना की जी संरक्षित केली संवर्धित केली आणि पुढे चालून त्याचं योग्य संक्रमणही आहे ते संक्रमण इथे उभे राहिलेले सर्व टाळकरी यांच्या रूपाने ते संक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय असा वारकरी संप्रदायाचा शुद्ध विचार शुद्ध आचार शुद्ध उच्चार पुढच्या पिढीनेही तो संग्रहित करावा त्याकरता योग्य पद्धतीने गुरुकुलाच्या माध्यमातून संक्रमित करण्याचं कार्य पूजनीय बाबांच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत आहेत हे उभे राहिलेले सर्व माझे गुरुबंधू सर्व विद्यार्थी मित्र त्यांचे सर्व आचार्य शिक्षक परिसरातून आलेले कीर्तनकार सकाळचे दुपारचे प्रवचनकार उद्या सकाळचे कीर्तनकार उद्या संध्याकाळचे कीर्तनकार प्रवचनकार आदरणीय मच्छिंद्र महाराज आप्पा आपण सगळे गोडाशे मृदंगाचार्य आपल्या सगळ्यांच्या चरणी मी हृदयापासून वंदन करतो आणि नाशिककरांना विनंती करतो की कोणत्याही उत्सवात नाशिककरांचा सिंहाचाच वाटा असतो कोणत्याही उत्सवात मग वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव असो किंवा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव असो की नाशिक जिल्ह्याचा अगदी वरच्या क्रमांकाचा असा हिस्सा असतो हिमालयाच्या प्रमाणे फार मोठी अशी उत्तुंग मदत आपण करत आहात आणि ऐका
आपल्या मदतीशिवाय दोन्ही शताब्दी महोत्सवामध्ये शिवनईकरांनी, आदरणीय गडकरी पाटलांनी खूप मोठा मेहनत घेऊन दोन्ही उत्सवात संपूर्ण संस्था आणि संस्थेतल्या सर्व कार्यक्रमाला हे 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 आता हार घातला होता का, हे असे हार दोन्ही उत्सवात प्रचंड असा मोठा सिंहाचा वाटा फुलाच्या संबंधाने, हाराच्या संबंधाने यांनी स्वीकारला. आणि कुठेही पुढे न येता, हे विशेष, कुठेही पुढे न येता फुलं यायचे, यांचे सगळी मंडळी ते तयार करायचे आणि मग आमच्या जवळ घालायला द्यायचे, फोटो आमचे निघायचे आणि हे पाठीमागच राहायचे. आता बी पुढे आले नाहीत बघा, दुसरेच लावले पुढं ते, कारण त्यांचं मत आहे की आपले कार्यकर्ते हे सगळे पुढे आले पाहिजेत आणि कार्यकर्त्यांनाही बळ दिलं पाहिजे. असं कार्यकर्त्यांना बळ देणारे आदरणीय पांडुरंगजी पाटील गडकरी आणि वारकरी संप्रदायातल्या नवोदित साधकाला ज्ञानाचं, चारित्र्याचं, आचरणाचं बळ देणारे गुरुवर्य बाबा, असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि त्यांनी थोडं ऐकायला पाहिजे, पण आता काय करावं, आपली काय हिंमत होत नाही जास्त बोलायची, ते ऐकत नाहीत. त्याने असं बसून ऐकायला पाहिजे हो, आमच्या पोरासोराच्या कीर्तनात त्यांनी बसायला पाहिजे, काय हरकत नाही हो, पण ते ऐकतच नाहीत बाबा. ते छातीवर धोंडा ठेवल्यासारखं होतंय. पण आता तारीख तुमची घेतलेली असते, नाईलाज असतो, त्यामुळे नाईलाजानं उभा राहायचे खरं म्हणजे. पण त्यांना प्रेम आहे, त्यांना आदर आहे, त्यांना आवड आहे आणि ते आशीर्वाद देण्याकरता खऱ्या अर्थानं उभा आहेत. वारकरी संप्रदायाची सगळी साधना काटेकोरपणे करणार हे पूजनीय व्यक्तिमत्व आहे. भगवान करो बाबांचा अमृत महोत्सव संपन्न करण्याचं भाग्य आपल्याला सगळ्याला लाभलंय. देवाला विनंती करू, पांडुरंगाला विनंती करू, सद्गुरु निवृत्तीनाथांना विनंती करू, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. या महापुरुषांचा शताब्दी महोत्सव करण्याचंही भाग्य आम्हाला लाभावं आणि बाबांचं आरोग्य उत्तम राहावं आणि उदंड आयुष्य परमात्म्याने त्यांना प्रदान करावं, अशी या निमित्ताने प्रार्थना करतो. झालेली सेवा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. जे काही बरोबर असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व गुरुदेवांच्या आशीर्वादाचं फल आहे. चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. पाठ चालू असताना झोपलो बिपलो असेल तर त्याचं हे समजा चुकीचं जे असेल ते, जे योग्य आहे ते यांच्या कृपेचं फल आहे. अशीच कृपा सदैव अखंड पाठीशी असावी. झोपलेत काय जास्त, अशीच सदैव पाठीशी असावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व नाशिककरांना माझी विनंती आहे, तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल तर असेल की, 100% असणार. मोबाईल नाही तर मग माणूस कसा, 100% असणार. तर आता काय करा, 5-5 मित्र तर प्रत्येकाला असतील, कमीत कमी 5-5. तर आता कीर्तन संपल्या 5 मित्रांना फोन करा आणि उद्या तुम्ही आणि तुमच्या बरोबर दुसरे 5 जण असे जास्तीत जास्त उद्या सगळेजण घेऊन या आणि या कार्यक्रमाची शोभा सर्वांगाने आपण वाढवा. सर्वार्थाने, अन्नदानाच्या रूपाने, अनेक प्रकारच्या रूपाने या कार्याला आपण सगळेजण मदत करा. दैदिप्यमान असा दर्जेदार सोहळा आपण हा संपन्न करावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदा हरिहर.
तुका म्हणे माझ तुझ्या नामापुढे 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 तुझे बापुडे सकाळ येतो बापुडे सकाळ माझ्या चित्ता